आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत। मनीष आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅच साठी। मनीष भाऊ या प्लीज। आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित करतोय सन्माननीय प्रेमनाथ नाईक साहेब, आपणास विनंती असेल हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या। नक्कीच मनीष भाऊ आपण लगेच व्यासपीठावर या। तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करतोय नक्कीच मनीष यांच्यासाठी। आणि कोल्ड्रिंक सुद्धा आपण प्रदान करतोय। सो वेल जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानात। सो वेल सामन्याला सुरुवात होतं पहिलं षटक आपण पाहतोय। नक्कीच धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार। पहिला चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये आलेला नाहीये। गॅरी क्रिस्टन ऑफ न्यू 40+ म्हटलं जातं देवा टावरे यांना, मात्र देवा टावरे ह्या मैदानावर बऱ्याच वेळा यशस्वी झालेले आहेत। मी रेग्युलर क्रिकेटची ही कॉमेंट्री केली या मैदानावर आणि रेग्युलर क्रिकेटमध्ये देवा टावरे यांचं हे आवडतं मैदान आहे। रेग्युलर क्रिकेटसाठी होतं परंतु आता नवीन 40+ एक नवीन इनिंग त्यांनी सुरू केल्यानंतर बघूया या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कशी कामगिरी करतात। हरदास पाटील बरीच वर्ष हा फलंदाजी आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करत नाहीये। कधी कधी टचमध्ये असतो मात्र कधी कधी हा फलंदाज लवकर फेल होतो, परंतु इथे त्याच्या समोर नंदकिशोर खारबाव हा संघ आहे त्याला फॉर्ममध्ये यावं लागेल। पुलचे फाटके सर्वात ताकदवर कोण जर मारत असेल नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये तर हा फलंदाज हरिदास पाटील। ड्राईव्ह केलेल्या चेंडूला व्ही शेपमध्ये समोर, ओहो खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार जाईल, चौकार, नशिबाचा चौकार। क्षेत्ररक्षण महत्त्वाचं आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण आपण 38 सर्कलमध्ये तब्बल 9 खेळाडू का लावतो तर पहिल्या षटकामध्ये कुठे ना कुठे आरक्षित हे षटक असतं, आरक्षित फिल्डिंग असते। हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगला चेंडू विडाऊन क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे, सिंगल आली, डबलचा प्रयत्न होणार नाही। संदेश पाटीलला बऱ्याच दिवसानंतर आपण कमबॅक केलेलं पाहतोय नंदकिशोर खारबाव संघामध्ये, मात्र हा जिद्दी खेळाडू आहे, याच्याकडे जिद्द भरपूर आहे, टॅलेंट तर आहेच परंतु 45 वयोगटाचा हा जिद्दी खेळाडू आपल्या संघासाठी अनेक वेळा महत्त्वपूर्ण खेळ्या केलेल्या आहेत संदेश पाटीलने, स्वतः कॅप्टन आहे। शॉर्ट थर्डमॅनला संदीपला पाहू शकतोय, टीम पॉवरफुल आहे। अजित गोराटकर कुठे ना कुठे या संघापासून दूर आहे। जॉन्टी रोड्स सारखी फिल्डिंग करण्यात माहीर अजित गोराटकर। हा फुलटॉस चेंडू परंतु पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही, कुठे ना कुठे टचमध्ये नाही आहेत देवा टावरे, व्यवस्थित बॉल मिडल ऑफ बॅट घेत नाही आहेत, परंतु 2 धावा आल्या, 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 8 लागलेली आहे। हे षटक संदेश पाटीलचं आपण पाहतोय। नेहमीच संदेश पाटीलने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि नेहमीच जळगाव वडूनगर संघासाठी चांगली गोलंदाजी करणारे मानन पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत। वेलकम मानन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। यानंतर जळगाव वडूनगर वर्सेस जॉलीस्पोर्ट कामतगर हा सामना होईल, मात्र त्या अगोदर चालू सामन्यातील विजेता संघ आणि या अगोदरचा विजेता संघ यांच्यामध्ये सामना होईल। इथे मात्र जबरदस्त फटका, देवा टावरे यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार। मगाशी की देवा टावरे यांचं हे आवडतं मैदान आहे, या मैदानावर अनेक खेळ्या त्यांनी केलेल्या आहेत रेग्युलरसाठी आणि आता मात्र ते आपण पाहतोय की 40+ साठी एक चांगली पायाभरणी करताना दिसतात। पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकात धावफलकावर आतापर्यंत 14 लागलेले आहेत गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाच्या।
एक चांगली पायाभरणी केलेली आहे. षटकार एकदम देखणा षटकार होता. त्या अगोदर एक चौकार बघितला आपण. चित्रक्षण कुठे ना कुठे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बेबस आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शॉर्ट थर्डमॅनला भोईर साहेब आहेत. नक्कीच सुनील भोईर यांचा आज वाढदिवस आणि तो वाढदिवस आपण बघितला, सेलिब्रेशन केला गेला. ड्राईव्ह केलेला आहे, व्ही शेपमध्ये खेळले होते सरळ बॅटने. हरिदास बॉलच्या समोर आले, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 15 लागलेले, बिनबाद 15. खरं तर मोहनदादा भोईर चांगली धावसंख्या उभारलेली. पॉवर प्लेचं षटक अगदी व्यवस्थित खेळून काढलेले. एक षटकार एक चौकार आला या षटकामध्ये आणि एक चांगली भागीदारी उभारलेली दोन्ही फलंदाजांनी. आज 2 महत्त्वाचे वाढदिवस. हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी मॅन फ्रॉम पायगाव यांचा आज वाढदिवस. त्यानंतर नंदकिशोर खारबाव संघाचे आधारस्तंभ सुनील दादा भोईर यांचा आज वाढदिवस. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या दोन्ही व्यक्तिमत्वांना नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने, तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. असेच हसत रहा, फुलत रहा. दोन्ही व्यक्तिमत्व दीपक मडवी अँड सुनील भोईर. दुहेरी भूमिकेमध्ये आज मोहनदादा भोईर यांना पाहतोय. सर्वात प्रथम समालोचन त्यांनी केलं आणि आता गुणलेखन करताना तर फैलावलं गेलेलं आहे. इथे पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर पूर्ण क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग, अतिशय धोक्याची जागा. तिथे शॉर्ट फाईन लेगला सुनील भोईर. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. महेश गोलंदाजीसाठी सुरुवात करतील. दुसरं षटक कागदावर तर भरपूर चांगली टीम वाटते. नंदकिशोर खारबाव, डॉक्टर देवराजजी चौधरी साहेब, आपलंही या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटवर खूप प्रेम. बरेचसे व्यक्तिमत्व असे असतात, व्यवसायाने कुणी असोत, डॉक्टर असोत, वकील असोत, इंजिनियर असोत, त्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम असतं आणि त्यामधलेच एक डॉक्टर देवराजजी आपण या व्यासपीठावर उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप आभार. वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर किशोरजी मिटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम मिटकर साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत, सुस्वागतम. वेलकम साहेब. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय देवा टावरीसाठी महेश. हो, चेंज ऑफ पेस. हे चेंडू ना प्रत्येक गोलंदाजाच्या भात्यामध्ये असलेच पाहिजे. हे ब्रह्मास्त्र नसलं तरी मात्र एक असं अस्त्र आहे स्लो चेंडू की त्या चेंडूवर तुम्ही कधीही फलंदाजाला चकवू शकता, चुकवू शकता, बीट करू शकता. व्हॉट अ बॉल बाय महेश. पुन्हा एकदा राऊंड द विकेट देवा टावरे यांच्यासाठी. लेग स्टंप सोडणारा चेंडू, चुकीला माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. पंच इशारा करतायत वाईट बॉलचा. अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर 16 लागलेली, बिनबाद 16. एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आपण पाहतोय गावदी स्पोर्ट पूर्ण संघ. चांगली संस्था पाहिजे असेल तर लिडरशिप खूप महत्त्वाची असते. देवा टावरे, भालचंद टावरे यांच्या माध्यमातून लिडरशिप आपण खूप चांगली बघितली. संजय पाटील ही लिडरशिप चांगली करतायत गावदी स्पोर्ट पूर्ण संघाची. मात्र इथे पार्टनरशिप चांगली झालेली आहे. खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. इनिंग जर तुम्हाला बहारदार हॅलो
ठीक. हॅलो. चला, प्रेक्षकांपेक्षा खेळाडूंचा जास्त आवाज येतोय. असू द्या. क्रिकेट इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट. कुणाच्या ना कुणाच्या वाट्याला हे सर्व येणारच आहे. फक्त क्रिकेटकडे क्रिकेट या उद्देशाने बघा, एन्जॉय करा क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. गोलंदाज तयार होतो महेश हरिदास पाटीलसाठी. तो 12वा. वेलकम जितेंद्रजी चौधरी साहेब, गावदी स्पोर्ट पूर्णा संघाच्या खंदे समर्थक, खंदे पाठीराखे, आपल्या या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती असेल, जितेंद्रजी चौधरी साहेब आपण या व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार महेश हरिदाससाठी. लॉफ्टेड शॉट, लॉफ्टेड शॉट. झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. संदेश पाटील आहेत तिथे. त्यांनी चांगलं डोकं चालवलं. खरं तर झेल होणार नाही त्यांना माहीत होतं आणि त्यासाठी त्याने स्वतःला झोकून दिलं आणि या झोकण्यामुळे आपण पाहतो की 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या धावफलकावर 21 लागलेली, बिनबाद 21. गावदी स्पोर्ट पूर्णा वर्सेस नंदकिशोर खारबाव ही लढत आपल्यापर्यंत पोहोचली आहे. गोलंदाज महेश हरिदाससाठी. हा चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, फुलर लेन चेंडू आणि त्यानंतर चेंज ऑफ पेस. मोठा फटका, अगदी जोराने बॅट फिरवली होती. अंधाधुंदी फटका होता. सरळ येतोय यष्टी रक्षकाकडे. बीट होतं फलंदाज. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावफलकावर लागल्या 21. रोटरी क्लब, रोटरी चषक 2025 आपण पाहतोय. आणि रोटरी क्लब ही संस्था अशी आहे ज्या संस्थेने अनेक सेवाभावी कामं केलेली आहेत. मग वैयक्तिक कोणाला मदत असो किंवा संघटनेला मदत असो, अनेक कार्यातून रोटरी क्लबचं आपण नाव पाहतो. आणि त्याच रोटरी क्लबच्या नावाने रोटरी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप जुनी संस्था आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये बाकीच्या कुठल्या सेवाभावी संस्था नव्हत्या, तेव्हापासून रोटरी क्लब ही संस्था सुरू आहे. या संस्थेच्या सर्वच सभासदांना आपण शुभेच्छा देऊया. यस, 107 वर्ष या संस्थेला झालेले आहेत आणि जगामध्ये तब्बल 212 देशामध्ये ही संस्था आहे. मित्रांनो, बघा या संस्थेचा पसारा किती असेल, या संस्थेचं काम किती अगदी जगभर असेल, याचा विचार करा तुम्ही. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानात. अशोक म्हात्रे गोलंदाजीसाठी सुरुवात करतील. हो, ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळलेले आहेत. परंतु पुन्हा एकदा विक्रम म्हात्रे तिथे जबरदस्त पंचांच्या भूमिकेत आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाले आणि आता मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना ते पाहतोय आपण. पंच असोत, समालोचक असोत, गुणलेखक असोत, क्रिकेटची त्यांनाही त्यांच्यामधला किडा मरत नाही आहे. आपण पाहतोय हे बरेच समालोचक आणि गुणलेखक तसेच पंच क्रिकेट खेळताना. धावसंख्या 23. इथे चेंडू सोडण्यात आलेला आहे. पंच मोरे सरांचा इशारा वाईटचा येतोय. ज्यांच्या हाती आहेत नवीन 40+ संघटनेचे धागे दोरे असे पंच सूर्यकांत मोरे. यस, किसनजी टावरे, सुनील भोईर यांचे सासरे, यांच्याकडून सुनील भोईर साहेबांना हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. लॉफ्टेड शॉट. इथे मात्र 1 बाउन्स चेंडू सीमा रेषेवर जातोय. 2 मात्र आल्या. देवा टावरे यांचा स्टॅमिना बघा, देवा टावरे यांची जिद्द बघा, त्यांचा टॅलेंट आणि त्यांची नक्कीच खेळण्याची खुमारी बघा. अजून त्यांच्यामध्ये थकल्याची कुठली भावना नाही आहे. त्यांचं शरीर अजूनही अगदी तरोताजा आहे. प्रत्येक फटका अगदी ताकदवर मारतात. ही जिद्द आहे क्रिकेटची. तुम्ही कितीही वयस्कर व्हा, मात्र क्रिकेटची जिद्द तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. हाफ पूल, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र हरिदास पाटील इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉंग एंड आपण पाहतोय आणि फलंदाज बाद.
देवा टावरे यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. वैयक्तिक किती धावा केल्या मोहनदादा देवा यांनी? सतरा धावा वैयक्तिक आल्या देवा टावरे यांच्या बॅटमधून. एकूण 27 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. एक बाद जोडी फोडण्यात यश मिळवलेले, मात्र धावबादच्या रूपाने ही जोडी फुटली गेलेली आहे. न्यू बॅट्समन किशोर पाटील न्यू बॅट्समन हार्ड हिटर फलंदाज आहेत. नक्कीच इथे अजून 2 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 1.5 षटक जवळजवळ शिल्लक आहे. या 1.5 षटकामध्ये किशोर पाटील यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण हरिदास पाटील कुठे ना कुठे बॅटिंग करून थोडेसे थकलेले आहेत आणि त्यामुळे तरोताजा फलंदाज किशोर यांना पूर्ण सामन्याचे सूत्र, या इनिंगची सूत्र हाती घ्यावी लागतील. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर जयदुर्गा सुरई संघ आपण कुठेही जाऊ नका. कदाचित सामन्यामध्ये फेरबदल करण्यात येईल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि जयदुर्गा सुरई या 2 संघांमध्ये सामना कदाचित खेळवला जाईल. आपण कुठेही जाऊ नका. आधीच आम्ही सूचना केलेल्या आहेत. जयदुर्गा सुरई संघ हो स्लॉक स्वीप आहे, अगदी बैठक शॉट. चेंडू मात्र हातातून निसटतोय. संदेश पाटील याच्या हातामधून निसटलेला आहे. ऑफस्टम यॉर्कर काहीसा स्लो सोडला होता चेंडू. पिच झाल्यानंतर विकेटवर पिच झाल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. डॉट आलाय आणि ह्या डॉटने धावसंख्या मात्र स्थिर आहे 31-31. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 31, एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल गौदी स्पोर्ट पूर्ण संघाची. ते मात्र पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेटच्या साराने चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. संदेश पाटील आज लयमध्ये नाहीयेत, क्षेत्ररक्षण करताना लयमध्ये नाहीयेत. त्यांनी कॅप्टन ओपिनियन देताना सांगितलं होतं की आमचा संघ पूर्ण तयारीशी नाही आलेला, म्हणजे प्रॅक्टिस नाही आहे. परंतु त्यांच्या खेळावरून असं दिसतंय की स्वतः त्यांचीच प्रॅक्टिस नाही आहे. तर 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 33 झालेले 11च्या सरासरीने. यानंतर जय बजरंग गोरसे संघाने 2 दिवसाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. फक्त 16 संघांना सहभाग देण्यात येईल. माझा आवाज जर संघांपर्यंत पोहोचत असेल कॅप्टन किंवा प्रतिनिधी, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकता. चला शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज व्हा लगेच. 3 षटकांसाठी आपण अगदी 15 मिनिटं घेतलेली आहेत. यानंतर उशीर करू नका. जयदुर्गा सुरई संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. जयदुर्गा सुरई संघाचे कॅप्टन. चालू सामन्यातील विजेता संघ आपणास एक सूचना असेल, सामना कोणीही जिंको, आपल्याला सामना लगेच खेळायचा आहे. चालू सामन्यातील विजेता संघ यस राजा येतोय गोलंदाजीसाठी. पवंडर ऑफ न्यू 40+. हा खेळाडू असा आहे ना, या खेळाडूकडे क्षमता आहे, बॅटिंग जबरदस्त करतो. इथे त्याला हवेची साथ नक्कीच मिळणार. मात्र इथे आता गोलंदाजीची कमाल करावी लागेल. 33 धावा केलेल्या आहेत पूर्ण संघाने. तानाजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओहो लॉलीपॉप झेल, लॉलीपॉप कॅच. पहिल्या चेंडूवर यशस्वी होतोय राजा आणि अपयशी ठरतोय हरिदास पाटील. बघितलं आपण ऍक्शन रिप्ले, पुन्हा पाहूया. खरं तर असं वाटलं होतं हरिदास पाटीलला की लेग स्पिन होईल चेंडू. तो आधीच अक्रॉस द लाईन गेला होता. त्यानंतर मात्र त्याच्या अंगावर चेंडू आला, ऑफ स्पिन झाला. बघू शकता आपण. हाफ पुल बॅटची वरची कड घेतली आणि चेंडू शॉर्ट फाईन निघाला. अगदी चांगल्या प्रकारे झेल घेतला गेला.
न्यू बॅट्समन हर्षद. ही जोडी खूप महत्वाची. लॉफ्टेड शॉट आहे परंतु डीपला क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा संदेश पाटील. इथे चूक केलेली नाही संदेश पाटीलने. सिंगलच्या माध्यमाने धावसंख्या 34 झालेली आहे. राजाचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. उर्वरित 4 चेंडूमध्ये जर 15 धावा आल्या, 14 ते 15 धावा, एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये गावदी स्पोर्ट पूर्ण संघ जाईल. मात्र उर्वरित 4 चेंडूमध्ये 5 ते 6 धावांवर जर रोखलं तर ते फायद्याचं ठरेल नंदकिशोर खारबाव संघासाठी. परंतु बघूया, क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ. लॉफ्टेड शॉट, फुल टॉस घेतला आहे क्षेत्ररक्षकापासून दूर. लॉंग ऑफ सीमारेषेवर जरी पकडला गेला मात्र 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 36 लागली. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक किशोर पाटील आपणास. ओहो, हा एक चांगला चेंडू, चांगला चेंडू. शेवटचे 2 चेंडू. नरेश गावण यांचा रुचकर आणि स्वादिष्ट वडापावचा स्टॉल डाव्या बाजूला लागलेला आहे व्यासपीठाच्या. तर नक्कीच ज्या प्रेक्षकांना अगदी कमी शुल्कामध्ये वडापाव खायचा असेल, नाश्ता करायचा असेल, त्यांनी तिथे जाऊन नाश्ता करायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट. संदेशकडे चेंडू. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 38 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेची एक खासियत आहे, स्पिन गोलंदाजी खूप प्रभावी ठरत आहे. मागच्या 2 सीझनचा जर विचार केला तर 2 सीझनमध्ये मातीची खेळपट्टी असो किंवा कॉन्क्रीटची खेळपट्टी असो किंवा डांबरी खेळपट्टी असो, स्पिन गोलंदाजी खूप प्रभावी ठरलेली आहे नवीन 40+ क्रिकेटमध्ये. आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहतोय राजा चांगली गोलंदाजी करताना. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि त्यानंतर मात्र डॉट. शेवटचा चेंडू. पहिली इनिंग संपलेली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या त्या 38 आणि 39 धावांचं लक्ष नंदकिशोर खारबाव संघाला दिलेलं आहे गावदी स्पोर्ट पूर्ण संघाने. मयूर चौधरी आणि टीम जॉली स्पोर्ट कामतगर संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम तानाजी पाटील साहेब. आपलंही हार्दिक स्वागत. तानाजी पाटील साहेब या आपण. यस अध्यक्ष संजय पाटील भाऊ, आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. डॉक्टर देवराजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व असं त्यांना म्हटलं जातं. अगदी नियमांचे भोगते आणि शिस्तीचे भोगते असे डॉक्टर देवराजी चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आणि पांडुरंगाची वारी कधीही चुकवत नाहीत ते. नक्कीच दरवर्षी अगदी नित्य नेमाने वारी करत असतात. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण रंग भरला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. त्यानंतर किशोरजी मिटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आपण पाहतोय गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचे खंदे समर्थक आणि नक्कीच एक सहृदय व्यक्तिमत्व किशोरजी मिटकर यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रेमाची उबदार शॉल आणि या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं पुष्पगुच्छ देऊन पाहू शकता आपण आपल्या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे किशोरजी मिटकर यांचं. थँक्यू सो मच. आगरी कोळी संस्कृती जपण्यासाठी डीजे मास्टर आपणास विनंती असेल की यापुढे जे गीत वाजवतो आपण ते नक्कीच आगरी कोळी असावं. आम्ही नेहमी म्हणतो आगरी जपा आणि आगरी जापा. आणि आता मात्र आगरी भाषेवर प्रभुत्व आणि आगरी भाषेतील एक व्यक्तिमत्व
चांगलं व्यक्तिमत्व मोहनदादा भोईर समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत. वेलकम मोहनदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. आणि खऱ्या आता नुकतंच या व्यासपीठ मंचावर ज्यांचं शुभ आगमन झालं होतं, अग्री समाजातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं, व्यवसायांचे डॉक्टर आहेत, क्रिकेटच्या निष्क्रीम चाहते आहेत, उत्तम क्रिकेटर देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण जी पाहतो, या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं देखील आम्हाला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. ही स्पर्धा संपन्न होण्यामागे डॉक्टर साहेब तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे, कारण तुमच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी आम्हाला आलेल्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. आणि बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया मैदानाकडे. 2 दिग्गज संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. एका बाजूला या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ, तर दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारबाव, योगेश वसंत पाटील यांचा संघ, सुनील भुईर यांचा संघ, संदेश पाटील यांचा संघ, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडूनगर सन्मानित दीपकजी पाटील, अशोकजी पाटील. आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. जय गावदी वडूनगर संघाचे नामांकित क्रिकेटर देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना राजकीय क्षेत्रामधून गावाचा एक सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून केला जातोय. सन्मानित दीपकजी आणि त्याचबरोबर आदरणीय अशोकजी, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनापासून स्वागत. 39 धावांचं टार्गेट आणि सेट करण्यासाठी सलामी जोड इन ॲक्शनमध्ये पाहतोय आपण. नंदकिशोर खारबाव संघाच्या एका बाजूला संदेश, एका बाजूला प्रसाद. स्ट्राईक रोटेट करतोय प्रसाद, नॉन सेन्स संदेश. सन्मान्य विनोदजी काटेकर, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असतात, तुम्हाला देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज येतोय पालचन. आणि पहिला चेंडू पेस करताना प्रसाद याच्या बॅटमधून उत्तम प्रसाद, गोलंदाजाला उत्तम प्रसाद दिला जातो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका त्याच्या बॅटमधून. चेंडू 1 बॉल एका टप्प्याने वाडिश व्हाईट ऑफ लॉंगान सीमारेषा क्लिअर करताना चौकार. एक पगो थांब नाही. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, व्हेरी नाईस टू व्हेरी वंडरफुल. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहिला. बीजा सलग 39 धावाचा आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर जागतिक रोखा आदेश देताना फलंदाज प्रसाद. बघा, खारबाव संघाला देखील ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे परममित्र एक उत्कृष्ट क्रिकेटर संघाचे सन्मान्य नितीनजी यांनी देखील तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. जर खारबाव संघ या स्पर्धेमधून अव्वल दर्जाचा ठरला, या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला, तर संघासाठी एक स्पेशल पार्टी आहे नितीन यांच्याकडनं, नितीन पाटील यांच्याकडनं. खारबाव संघाला एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर चॅम्पियन ठरलात, या चषकास आपण मार्केट ठरलात, बघा त्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आपण देखील पात्र व्हा, ही आमची शुभेच्छा. पहिला चेंडू पेस करता सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका.
आता मात्र थोडा सॉफ्टच्या वारसा चेंडू जागेवर चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आलं त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. थोडंसं दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदा चेंडूला मारावं की सोडावं ही अवस्था आपण पाहिली होती. खरं आता चेंडूची फेक दिली आउट ऑफ स्टंप थोडीशी बाहेरची होती. आता मात्र पुन्हा इनफिल्डच्या वरून चेंडूला प्रहार होतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिडला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दोन धावांची संख्या धावसंख्या 6. ओटा पे इनसाइडचा अतिशय चांगला फटका गॅप मधून चेंडू जाईल का दोन क्षेत्ररक्षकांना बीट करेल का अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. मात्र दोन धावा घेण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली फलंदाजाला. या दोन धावांनी खारबाव संघाची धावसंख्या होती बिनबाद 8. विजयाचं लक्ष 39 धावांचं. चला पुढील संघाचा कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. जय दुर्गा सोरी संघाचा कॅप्टन आपण प्लीज लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतर तुमचा सामना असेल विजेत्या संघासमवेत. तशी सूचना आम्ही अगोदर तुम्हाला दिलेली आहे. सन्मानित किसनजी टावरे साहेब आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असा आला पूर्णा गावचे डॅसिंग आणि पर्सनॅलिटी उत्तम पर्सनॅलिटी ज्यांची आहे एक उत्तम असं व्यक्तिमत्व आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमधून रोटरी क्लब ऑफ भिवंडी आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय रोटरी चषक 2025 मधून तुमचं मनस्वी स्वागत. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका प्रसाद याच्या बॅटमधून खाली क्षेत्र चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय चौकार. पहिल्याच ओव्हरमधून दे दनादन. भालचेंनी उत्तम समाचार बघा. या स्पर्धेचं आपण एकंदरीत अपडेट पाहिलं आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना चालू चौकारांचं आपण जे या स्पर्धेमधून अपडेट पाहिलं तर तब्बल 60 चौकार आणि 40 षटकार. 40 आणि 60 100. या स्पर्धेचा लेखाजोखा या स्पर्धेचं अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. हे भिवंडीतील सर्वात गुणवंत गुणलेखक रँकिंग नंबर 1चा गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडनं ही माहिती आम्हाला पोहोचवली जाते. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज राकेश अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली. फुलेंचा चेंडू होता हा पलीकडे चेंडू सुंदरसा ऑन्ड्रीचा फटका आपण पाहिला. डिफेन्सिव्ह फटका आपण संदेश याच्या बॅटमधून पाहतो. एकदा घेण्याची संधी संदेशाला झाली. एका धावांनी संघ धावसंख्या होती 17 ओव्हर क्रमांक. दुसरं विजयाचं लक्ष 39 धावांचं आणि एक उत्तम पद्धतीने या ठिकाणी या धावांचा पाठलाग केला जातोय. सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो या चालू सामन्यामधून आता पण कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. प्रमोद मिटकर बघा तुम्हाला एक 16 संधी या स्पर्धेमधून आपण जर झेल कॅरी करता आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका बाळ्याच्या माध्यमात देखील चांगलं क्षेत्ररक्षण फेक मात्र थोडीशी अंडररम. प्रसाद याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण इनसाइडचा पहिला 2 धावा घेण्याची संधी त्याला झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19.
विजापासून 20 धावा. आता विजापासून 20 धावा दूर आहे, निम्मा पल्ला पार झालेला आहे. आता कदाचित असं वाटतं की घरच्या मैदानामधून गावदेवी पुन्हा संघ पराभूत होतो की काय. सध्याच ठीक आहे, इलाका हमारा धमाका तुम्हारा. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेकणी करताना गोलंदाज राकेश टावरे. निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या असते या निश्चित सामन्यामध्ये कंबाक व्यवस्थित अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. चेंडूवर मोठा फटका आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दक्ष या सवयीच्या कॅच देवा टावरे याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातो. मित्र आणखी शुभ आगमन झालेले भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे सल्लागार आणि पंचायत समितीचे माजी सदस्य, पुणेगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय वसंत दत्तू टावरे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. खऱ्या अर्थात तुम्हीच या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहात. केतनजी खंडागले तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ऑनसाईडचा फटका साजला, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, एकच धाव. भारतीयच्या बॅटमधून एकदम कंप्लीट झाली. एकदम संघ धावसंख्या एक पुढे सध्या धावसंख्या होती ती 20. हॅलो, नो बॉल आहे ना. पंचांकडनं नो बॉल घोषित झालेला आहे. 1+1 अशा 2 धावा आपण गृहीत धरू. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 पुढे सगळी धावसंख्या होती ती 22. राकेश. आता मात्र चेंडू मोठा फटका बघू. चेंडू देखील एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. यस, चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. यस, अतिशय प्रतिम उत्कृष्ट दमदार फटका संदेश पाटीलच्या बॅट मधून. खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन देखील संदीपने मारली. संदीपच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑनसाईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू खऱ्या अर्थानं बघता बघता सीमारेच्या बाहेर देखील गेला. या 6 धावांनी संघ धावसंख्या होती ती 28. विजयापासून फक्त आणि फक्त 11 धावा दूर आहे आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या सामन्यामधून वर्चस्व प्रस्थापित करताना संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव.
निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे 28. येणारे 11 चेंडू विजयासाठी अजून 11 धावांची गरज. वेलकम या ठिकाणी जय बजरंग कारवीर संघ देखील मोठ्या ताकदीनिशी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन ऑदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम पंकजी तारे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. धावसंख्या 1 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती 29. खऱ्या अर्थानं या सिच्युएशनमध्ये अशा धावा देणं थोडंसं चुकीचं आहे. ज्या अवंतर धाबा असतात त्या कुठेतरी संघाला थोड्याशा पराभवाच्या खाईत नेणारे असतात. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. धावसंख्या 35 विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. आज खऱ्या अर्थाने एक जबरदस्त खेळ आपण पाहिला नंदकिशोर खारबाव या संघाचा. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो स्टँडच्या मागं. एसटी रक्षकाला देखील तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. कसा हिट विकेट झाला का चालू ओके. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद हिट विकेट स्वरूपाने. उशीर उल्हासनगरची बॅटरी होली हो आम्हाला समाधान. नेक्स्ट बॅट्समन राजा. हा तो मागा असा करत त्याची बॅट मागचा यायला तो आधी फटका असा मारायचा ना. हरपली त्याची बॅट. पुन्हा एकदा हर्षल हलक्या बॅट फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं ऑन साईडला. चेंडू जातो शॉर्ट विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन राजा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. हॉबॉलीवर सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका खाली क्षेत्राने विजय चौकार. नो डाऊट या स्पर्धेतला सामना वीराचा पुरस्कारचा मानकरी ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आपण धावा पाहिल्या. प्रसाद प्रसाद